नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वमेशवोस्त्विष्ट कामधुक्। तुम्ही व्रत नियमन करावे शरीराते न पिडावे। दुरी केही न वाचावे तीर्थांसिगा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाचं अर्थात साधनारंभ असणाऱ्या कर्मयोगाचं आपण चिंतन करत आहोत। या ज्ञानमार्गापैकी किंवा कर्मयोगापैकी कोणत्या एकाचं मी अनुसरण करावं असं भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला की ज्यामुळे मला श्रेयाची प्राप्ती होईल। त्या उत्तरादाखल भगवान असं म्हणतात, अर्जुना तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाला शास्त्रविधीने जे कर्म नियत केलं आहे त्याच कर्माचा आरंभ तू करावा। नियतम कुरु कर्मत्वम। कारण काहीच न करण्यापेक्षा कर्म केलेलं फार चांगलं आहे। कारण शरीराचा निर्वाह किंवा शरीराची यात्रा कर्म केल्या वाचून प्रसिद्ध होणार नाही। याकरिता अर्जुना तू कर्म केलं पाहिजे। कारण जो मनुष्य नियत कर्माचा अवलंब किंवा अनुसरण करतो त्याच्या हातून एक प्रकारचा यज्ञ घडतो। ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी केलं जाणारं कोणतंही साधन त्याला यज्ञ असं म्हणतात। पुढे चौथ्या अध्यायामध्ये या सगळ्या यज्ञांचा विस्तार येणारच आहे। म्हणून ईश्वराच्या प्रीत्यर्थ किंवा प्रसन्नतेसाठी केलं जाणारं कर्म त्याला यज्ञार्थ कर्म असं म्हणतात। आणि या ईश्वराच्या प्रसन्नते वाचून अन्य ठिकाणी केलं जाणारं जे कर्म आहे सकाम भावनेनं असेल किंवा स्वार्थपरायण भूमिकेतून जे कर्म केलं जात असेल, जरी ते कर्म यज्ञाधिक असेल पण जर त्याचा हेतू ईश्वराची प्रसन्नता नसेल तर ते कर्म त्या साधकाला बंधनात टाकणारच आहे। म्हणून अर्जुना तदर्थम कर्म कोणतेय मुक्त संग समाचर। एकच कर्म आहे पण जर निष्काम पुरुषाने निष्काम भावनेतून केलं तर तेच कर्म ज्ञानाला प्रतिबंधक असणारा जो पापाचा प्रतिबंध आहे त्या पापाच्या प्रतिबंधाला क्षय करणार आहे। आणि तेच कर्म सकाम भावनेतून जर केलं तर स्वर्गादिकांच्या फलप्राप्तीचा संयोग प्राप्त झाल्यामुळे बंधनाला कारण आहे। कर्म एकच आहे, फक्त त्या कर्माला कशा प्रकारे परिवर्तित करावं हे कर्त्याच्या मानसिक भूमिकेवर अवलंबून आहे। जर कर्माच्या ठिकाणी सकाम भावना ठेवली तर स्वर्गादी फलाची प्राप्ती झाल्यामुळे बंधन आहे। आणि त्याच कर्मावर निष्काम भाव जर ठेवला तर एकच कर्म ज्ञानाला प्रतिबंधक असणारा मल नावाचा दोष त्या दोषाला घालवून ते ज्ञान प्राप्त करून देणार आहे। म्हणून कर्म कसं करावं हेही भगवंतांनी द्वितीय अध्यायामध्ये प्रतिपादन केलं। अर्जुना कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोत्स्व कर्मणी। मनुष्याने कर्म करावं पण कर्माच्या फलाचा आपण हेतू होऊ नये। जो मनुष्य कर्म करण्याच्या ठिकाणी सकाम भाव ठेवतो तो त्या कर्माच्या फलाला कारण ठरतो। म्हणून कर्माच्या फलाला तो हेतू होऊ नको आणि कर्म न करण्याविषयी तुझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रेमभाव असू नये। कर्म करण्याविषयी प्रेम असावं, कर्म न करण्याविषयी प्रेम अजिबात असू नये असाही भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये विचार सांगितला। आणि मग कर्माचं महत्त्व काय आहे, कर्म केल्यानंतर कर्म नावाचा हा साधनाचा प्रकार आपल्याला काय काय इष्टप्रदान फलप्रदान करणारा आहे याचा विचार भगवान सांगतात ब्रह्मदेवाच्या मुखारविंदातून। कदाचित आपण शालेय शिक्षणामध्ये शिकला असाल किंवा आताही शिकत असाल। कथन करण्याचे प्रकार दोन आहे, एक प्रत्यक्ष कथन आणि दुसरं अप्रत्यक्ष कथन। त्याला इंग्रजी भाषेमध्ये डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात। तसं भगवान परमात्मा स्वतः भक्तराज अर्जुनाला सांगत आहे हे प्रत्यक्ष कथन आहे आणि ब्रह्मदेवाने प्रजेला काय उपदेश केला हा अप्रत्यक्ष कथनाचा प्रकार आहे। म्हणून त्याच कथनाचा विचार 4 श्लोकामध्ये आला आणि जवळपास ब्रह्मदेवाने सृष्टीच्या प्रारंभाला
कर्माधिकार असणाऱ्या मानव मात्राला जो उपदेश केला त्या उपदेशाचा 40 ओव्यामध्ये ज्ञानोबांनी केलेला विस्तार तो आपण पाहत आहोत. भगवान म्हणतात, अर्जुना, प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला एक स्वकर्म आलेला आहे आणि त्या स्वकर्माचं पालन करणं हा त्याचा स्वधर्म आहे. स्वधर्मालाच ज्ञानोबाराय नित्ययज्ञ असं म्हणतात. आणि नित्ययज्ञ तो असतो जो कधीही मनुष्याकडून चुकता कामा नये. त्या गृहस्थ पुरुषाकडून शास्त्राने असं म्हटलं आहे की 5 ठिकाणी त्याच्या हातून हिंसा घडते. खंडनम, पेशनम, चुल्ली, उदकुंभश्च मार्जनी, पंचसूना गृहस्थश्च पंचयज्ञात प्रणश्यती. खंडनम म्हणजे ते उखळामध्ये कांडन करणं. पेशनम जात्यामध्ये धान्याचं काय करणं, पीठ तयार करणं. चुल्ली म्हणजे चूल पेटवणं. उदकुंभ विहिरीतून पाणी आणणं. मार्जनी म्हणजे सडा संमार्जन करणं. या 5 कर्माचा प्रकार गृहस्थ पुरुष म्हणजे गृहस्थ पुरुषाची धर्मपत्नी ते हे काम करत असते की नाही. आणि परिणाम आता ती त्याची अर्धांगिनी असल्यामुळे त्या कर्माचा अर्धा वाटा त्यालाही प्राप्त होतो. या 5 ठिकाणी गृहस्थ पुरुषाकडून हिंसा घडते. जेव्हा मनुष्य कांडन कर्म करतो की नाही, उखळामध्ये मुसळाच्या माध्यमातून काहीतरी कांडतो की नाही, सूक्ष्म असणाऱ्या जीवांचा घात होतो. किंवा त्या जात्यामध्ये धान्य टाकून ते फिरवलं जातं, त्यामध्ये सुद्धा काही जीवजंतूचा घात होतो. किंवा लाकडामध्ये काही किडे जाऊन बसलेले आहेत आणि चुलीमध्ये ते लाकडं पेटवले की धुराने किंवा अग्नीच्या उष्णतेने ते मरतात. विहिरीवर तो गेला पाणी आणण्यासाठी आणि त्याने पाण्याचा हंडा ठेवला की त्याच्या खाली काही जीवाणू मरतात. किंवा सडा संमार्जन करत असताना जेव्हा आपण झाडून घेतो तेव्हा आपल्या लक्षातसुद्धा येत नाही, बरेच सूक्ष्म असणारे जीव त्या झाडूच्या माध्यमातून मारले जातात किंवा मारतात. आणि मग 5 प्रकारची हिंसा गृहस्थ पुरुषाकडून घडते. मग याचं निवारण कसं करावं, त्याने 5 प्रकारचे यज्ञ करावे. पंचसूना गृहस्थश्च पंचयज्ञात प्रणश्यती. हे दररोज करायचे यज्ञ आहेत बरं, त्याला नित्ययज्ञ असं म्हटलं जातं. ते सुद्धा नित्ययज्ञच आहे. मग त्याने काय करावं, पहिला देवयज्ञ करावा. अग्नीच्या मुखामध्ये दररोज काहीतरी हवीर द्रव्य अर्पण करावं, त्याला देवयज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. आपल्याकडे आजही खेड्यागावामध्ये जर आपण गेलो तर नियम असा आहे, पहिली आणि शेवटची भाकरी खायची नसते. आजही नियम आहे. किंवा आपल्या आईला ते समजो किंवा न समजो, त्या तव्यावर थोडासा बघा, थोडीशी काहीतरी धान्याचं ते ठेवलं जातं आणि पहिला घास चुलीमध्ये टाकायचा, 2-3 पाण्याचे थेंब टाकायचे, झाले कृष्णार्पण. तिला ते माहिती नाही आहे, पण तिचा तो काय आहे, अग्नी हे देवाचं मुख आहे, तो देवयज्ञ आहे. आपल्या घरी अतिथी आले की त्यांना जेवू घालावं दररोज, हा मनुष्य यज्ञ आहे. पितरांच्या निमित्ताने 12 वाजता तर्पण करणं हा पितृयज्ञ आहे. साधकाने स्वाध्याय करावा हा ऋषीयज्ञ आहे. मुंग्यांना असेल, भूतप्रेत पिशाचांना किंवा गाईला घास भरवणं हा पुन्हा भूतयज्ञ आहे. जवळपास असे 5 यज्ञ करावे लागतात दररोज आणि ते केलेच पाहिजे. हे सगळे नियम आहे. पितृयज्ञ करावा, मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ, देवयज्ञ, हे सगळे यज्ञाचे प्रकार आहे. आणि पंचयज्ञाचा प्रकार केला की 5 ठिकाणच्या हिंसेपासून तो मुक्त होतो. हे दररोज करायचे असतात. ज्या काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक घरामध्ये हे यज्ञ समर्पित केले जायचे, तोपर्यंत आपला भारत देश सुजलाम सुफलाम या भारत देशाचं केलं जाणारं वर्णन आहे. पण यज्ञविधीच्या बाबतीमध्ये आपल्या ठिकाणी औदासिन्य आलं. पाश्चिमात्य असणाऱ्या शिक्षणाचा प्रभाव म्हणा, कलियुगाचा प्रभाव किंवा आपल्या ठिकाणी वाढले गेलेले राजसिक तामसिक गुणाचा प्रभाव, यामुळे यज्ञ संस्कृतीचा आता जवळपास फार प्रमाणामध्ये लोप झालेला आहे. आणि त्यामुळे निसर्ग चक्रामध्ये सुद्धा भ्रष्टता आली. किंवा विशिष्ट प्रकारच्या आपण पाठीमागे बघा, आपल्याला आठवत असेल आपल्या भारत देशामध्ये किंवा जगामध्ये महामारी आली सगळीकडे आणि सगळे असणारे प्रदूषणाचे स्रोत बंद पडले, तर निसर्ग आणि पृथ्वी आपोआप शुद्ध झाली. फक्त 6 महिन्यामध्ये काहीच करावं लागलं नाही. इंद्राणी माता आपोआप स्वच्छ सगळीकडे, निसर्ग वायू सगळीकडे. त्याचं कारण
कारण आपण जे प्रदूषण केलं आहे, यज्ञामध्ये असं सामर्थ्य आहे की त्यामध्ये वायुशुद्धी प्राप्त होते. आपण अग्नीमध्ये तूप टाकतो किंवा त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे धान्य समर्पित करतो, यातून जो काही धूर निर्माण होतो त्यामुळे वायुमंडलाची शुद्धी होते आणि हे सगळं घरोघरी चालायचं. फक्त दैत्यांचा प्रभाव झाला की हे बंद पडतं. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभेने. ह्या दैत्यांचा प्रभाव वाढला की तेव्हा मात्र हे बंद पडत असतं. आता दैत्यांचा प्रभाव आपल्या अंतःकरणातच वाढलेला आहे, त्यामुळे हे प्रभाव सगळे बंद पडले. पण हे अत्यावश्यक आहे. मानवाला जोपर्यंत तो वेद धर्मशास्त्र यांना शरण येऊन त्यांच्यानुसार वागत नाही, तोपर्यंत त्याचं ऐहिक भरभराट आणि पारलौकिक कल्याण कधीच होणं शक्य नाही. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितो. स्वधर्माचं किती महत्त्व आहे हे ब्रह्मदेव त्या प्रजेला सांगतात. केव्हा सांगितलं हे? पूर्वीच सांगितलं. ब्रह्मदेव असं म्हणतात की प्रजेसहित यज्ञाची निर्मिती केल्यानंतर त्या प्रजेनं देवाला विचारलं, देवा तुम्ही आम्हाला निर्माण केलं आहे, पण आमचा निर्वाह होईल, आमचं इहलोकातलं कल्याण होईल आणि अंततोगत्वा आम्हाला श्रेयाची प्राप्ती होईल, याकरता आम्हाला आश्रय काय आहे? साधन तर सांगा, सामुग्री सांगा. आणि ब्रह्मदेवाने त्यांच्या विनंतीला उत्तर देत असताना असं म्हटलं की तुम्हा सगळ्या प्रजेला वर्णविशेष वसे आम्ही हा स्वधर्म विहिला असे. तुम्हाला प्रत्येकाच्या वर्णानुसार आश्रमानुसार प्रत्येकाला स्वधर्माचं एक एक प्रकारचं अनुष्ठान नियमित केलं आहे. याते उपासा म्हणजे स्वधर्माची उपासना करा, मग अपैसे पुरते काम, तुमच्या सगळ्या प्रकारच्या कामना पूर्ण होतील. एक यातला सूक्ष्म भाग सांगून जातो. स्वधर्म किंवा स्वकर्म नावाचं साधन असं आहे ज्यातून सगळ्या कामना पूर्ण होतात. सगळ्या कामना बरं, मग एखादा विषयी पुरुष जर असेल तर त्याला स्वर्ग मिळेल, कारण त्याची ती कामना आहे. आणि एखादा साधक असेल तर त्याला अंतःकरण शुद्धीद्वारे मोक्ष मिळेल, ही त्याची कामना आहे. म्हणून स्वधर्म कसा परिवर्तित करावा हे त्या कर्त्याच्या हातावर किंवा मानसिक भूमिकेवर अवलंबून आहे. कर्मात दोष नाही, कर्माचं अनुष्ठान करणारा जो कर्ता आहे त्यावर ते अवलंबून आहे. आणि ब्रह्मदेवाने सांगताना सुद्धा असं म्हटले बरं, माते उपासा असं नाही आहे, याते उपासा. जो स्वधर्म तुम्हाला प्रतिपादन केला त्याची तुम्ही उपासना करा, मग अपैसे पुरती काम. एखादा म्हणला नाही माझ्या कामना पूर्ण झाल्या पाहिजे, स्वधर्माचं मी अनुष्ठान करणार नाही, ज्ञानोबरांनी शब्द असा ठेवला मग याते उपासा. मग म्हणजे स्वकर्माचं अनुष्ठान झाल्यानंतर. नाहीतरी एखादा म्हणला नाही मला मानसिक कामना करायची आहे, मी फक्त संकल्प करेल, नाही. कर्मातून कर्माच्या फळाचं अनुष्ठानाशिवाय फळ मिळत नाही. तुम्ही जर संकल्प केला मी वाराणसीला जाणार तर तुम्हाला मानसिक फल मिळू शकतं, कारण ती मानसिक भावना आहे. कलियुगामध्ये शुभ संकल्प केले की त्याची फळं मिळतात, अशुभ संकल्प केले की त्याची फळं नाही मिळत. हे कलियुगाचं महात्म्य आहे. जर तुम्ही म्हटला नाही इथं बसून मला वाराणसीला जायचं आहे, वाराणसीला मी जाणार, तर संकल्पाबरोबर तुम्हाला वाराणसी यात्रेचं फळ मिळतं. हा कलियुगाचा प्रभाव आहे. पण वाईट संकल्प जर केला की त्याचं नाही फळ मिळत, वाईट कर्म करावं लागतं. आणि चांगलं कर्म न करताही चांगल्या कर्माचा संकल्प केला तरी फळ मिळतं. हा कलियुगाचं वरदानाचा प्रभाव आहे. म्हणून कायम संकल्प चांगले करत जावे, शुभ संकल्प त्याचा विस्तार करावा. इथे काय सांगितलं आहे? याते उपासा. स्वधर्माचं अनुष्ठान केल्या वाचून मग तुमच्या सगळ्या कामना पूर्ण होईल. अशीच एक ओळी दुसऱ्या अध्यायामध्ये आली बघा. म्हणून या लागे पाही तुम्हा क्षत्रिय अनेक काही, स्वधर्मा वाचून नाही. श्रेयाच्या बाबतीमध्ये सकळ काम पूर्णता सहजे होय, अशी उत्तरार्धामध्ये पद आलं आहे बघा. सकळ काम पूर्णता स्वधर्मे राहटता या लागीत उचित असा एक शब्द आला. स्वधर्मामध्ये तुम्ही राहिला की मग सकळ काम पूर्णता सहजे होय, सगळ्या प्रकारच्या कामांना आपोआप पूर्ण होतील. इतकं आपल्या वाट्याला आलेला स्वकर्माचं महत्त्व आहे. आपण या उचिता
स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहज होतील, पण केव्हा उचित असणाऱ्या स्वधर्माचं चांगल्या प्रकारे आचरण केलं तर. म्हणून मनुष्याने आपल्या वाट्याला आले कर्म, त्या कर्मात कधीच आळस आणि प्रमाद करू नये. बऱ्याचदा दुसऱ्यांचं कर्म आपल्याला फार चांगलं वाटतं आणि म्हणून आपलं कठीण कर्मसुद्धा आपण सोडून देतो. युद्धापेक्षा जगात कोणतं कठीण कर्म आहे? कोणतंच नाही. तरी भगवान आग्रह करून सांगता, अर्जुना कर्मण्येवाधिकार असते धर्म्याद युद्धाश्रय अन्यत क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रियाला धर्मयुद्धा वाचून दुसरं कोणतंही त्याचं श्रेय करणारं साधन नाही. आणि अर्जुनाला असं वाटत होतं बाकी काही करू आपण, फक्त युद्ध नको, एवढी फक्त कटकट नको ही कर्माची, बाकी आपण काही करू. भिक्षा मागता भली. भगवान म्हणतात नाही नाही, भिक्षा मागणं हे तुमचं काम नाही, तुला युद्धच करावं लागेल, अर्थात कर्मच करावं लागेल, कारण ते तुझ्या वाट्याला आलेलं आहे. आता यावर ब्रह्मदेवाने केलेला जो उपदेश आहे त्या उपदेशाचा सार फार महत्त्वाचा. बरं, एखादा साधक आपल्या वाट्याला आलेलं नियत कर्म, त्या कर्माला तो नित्ययज्ञ समजून जर अनुष्ठानामध्ये आणत असेल, अर्थात कर्माचा प्रारंभ त्याने केला असेल, याकरिता आपल्या समोर उदाहरण फार महत्त्वाचे आहे. कोणती? उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोन या. सगळा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आणि ब्रह्मदेवाने केलेला उपदेश हा जर पाहिला तर लक्षात येतं, एकीकडे एक व्यक्ती स्वधर्माचा अनुष्ठान करतो आहे आणि दुसरीकडे तो व्यक्ती शास्त्रविधीनं प्रतिपादन केलेले कोणत्याही प्रकारची आराधना करत नाही, तरी अडचण नाही. कारण ईश्वराचं मनोगत आहे की ज्याच्या वाट्याला जे विहित कर्म आलं तेच त्याने करावं. म्हणून इतर आराधना केल्यानंतर इतर देवता प्रसन्न होतील, ईश्वर नाही ना प्रसन्न होणार. ईश्वराची जर प्रसन्नता मिळवायची असेल तर शास्त्रविधीने प्रतिपादन केलं, ज्याला जे विहित कर्म आहे तेच पाळावं. आणि एक ईश्वर जर प्रसन्न झाला तर अन्य कोणी प्रसन्न नाही झालं तरी चालेल, पण स्वधर्माच्या अनुष्ठानातून ईश्वराची प्रसन्नता. म्हणून मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तेने न पविजता कवन लाभ असे. म्हणून अर्जुना, माझी प्रसन्नता महत्त्वाची आहे आणि ती विहित कर्माने कशी मिळते. पण मनुष्याने कर्म एकीकडे ठेवावं आणि दुसरीकडे बाकीची आराधना ठेवावी. ब्रह्मदेव तुलना करून सांगतात, जर तुम्ही याते उपासा स्वधर्माची उपासना करत असाल तर तुम्ही व्रतनियमन करावे. हे मागचं पद घ्यावं लागतं बरं, नाहीतर मागच्या ओव्या आपण सोडून देऊ. म्हणून तर उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता बघावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, मनुष्याने शब्दार्थ न पाहता त्या शब्दाच्या पाठीमागे भावार्थ पाहिला पाहिजे. यात ब्रह्मदेवाचा अभिप्राय, देवाचं मनोगत आणि ज्ञानोबारायांचं तात्पर्य सगळं बघावं लागतं. वक्तुरिच्छा तात्पर्य, वक्त्याची त्या पाठीमागची बोलण्याची इच्छा काय आहे त्याला तात्पर्य असं म्हणतात. आणि तात्पर्य केवळ शब्दावर कळत नसतं, तात्पर्यासाठी जो व्यक्ती बोलतो आहे त्याच्या मनापर्यंत जावं लागतं. आणि ज्याला जाता येतं त्याला ते कळतं, बाकीच्यांना ते कळणं शक्य नाही. म्हणून ब्रह्मदेव असं म्हणतात, याते उपासा, स्वधर्माची उपासना करा, म्हणजे स्वधर्माचं अनुष्ठान करा, कर्म करा आपल्या वाट्याला आलेलं. आणि ते कर्म किती करा? उपनिषदाचं असं म्हणणं आहे, कुर्वन्येवेह कर्माणी जी विशेषतम समाहा. 100 वर्षापर्यंत आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत करत जगण्याची मनुष्याने इच्छा करावी. 100 वर्षापर्यंत कर्मच करत राहावं. अंतकरण शुद्धीसाठी साधकाने करावं आणि लोकसंग्रहासाठी महात्म्याने करावं. ज्ञानोबारायांचं बरं आहे, समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञते त्याने विशेष कर्माते त्यजावे ना. आपण आपल्या गुरुजनांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर साधकांना कायम ज्ञानदान करत राहावं हे त्यांनी स्वतः कर्म स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून शरीराच्या उतार वयामध्ये जरी आपण गुरुवर्य कुरेकर बाबांकडे पाहिलं किंवा आरोग्याचं फार समाधान नसताना डॉक्टर बाबांकडे पाहिलं किंवा तत्समान सगळ्याच गुरुजनांचं अवलोकन केलं तर ते त्यांचं कर्म सोडायला तयार नाही बघा. ते बाकी काही हो, पाठाला सुट्टी नाही. जरी संस्थेला सुट्टी लागली तरी पण मग माझी विद्यार्थ्यांकरता नवीन पाठ बाबा घेतातच की नाही. पाठाशिवाय बाबांना करमत नाही. का?
कर्म करतात ते, आणि म्हणून सगळ्या सिद्धी त्यांच्या चरणावर आजही लोटांगण घालतात. आता त्यांना त्या सिद्धींची आवश्यकता नाही, पण सगळ्या सिद्धी नक्कीच त्यांच्याकडे हात जोडून उभ्या आहेत. ब्रह्मदेव असं म्हणतात, तुम्ही स्वधर्माचं अनुष्ठान करत असाल ना, मग ते अनुष्ठान करत असताना बाकी व्रत नियमन करावे. आता तुम्ही हीच ओवी घ्याल आणि तुम्ही माझा वा वा वा, ज्ञानोबाने सांगितले बघा आपल्याला, व्रत नियमन करावे. आता मी वारी करता फाडली होती भिशीची पावती, आता मी माघारी घेणं, वारीला जाणार नाही, सोमवार करणार नाही, एकादशीचं व्रत करणार नाही, शिवरात्र आणि मग ती रामनवमी, जन्माष्टमी, वामन जयंती, इंद्रोशी जयंती, ज्ञानोबांनी सांगितलं व्रत नियमन करावे, असं तात्पर्य नाही बरं. इथे आपण वारकरी आहोत ना, मग वारकऱ्यांसाठी एकादशी आणि सोमवार व्रत आहेच. तीर्थामध्ये गेल्यानंतर स्नान करावं हा आपला नियम आहेच, कारण तो आपला धर्म आहे. स्वधर्माचं पालन करत असताना ते केलंच पाहिजे. म्हणून ज्ञानोबाऱ्यांचं, ब्रह्मदेवाचं आणि भगवंताचं तात्पर्य लक्षात आलं पाहिजे. प्रत्येकाचा स्वधर्म भिन्न भिन्न ठरलेला आहे, आणि मग आपण काय करावं, आपण वारकरी आहोत ना, आपण एकादशी सोमवार व्रत करावं, आणि हे व्रत करत असताना बाकीचे उपवास आपल्यासमोर आले की ते न करावे, असा अर्थ घ्यायचा आपण. तुम्ही व्रत नियमन करावे. विशिष्ट प्रकारचं जे अनुष्ठान असतं ना त्याला व्रत असं म्हणतात, आणि ते व्रत करत असताना ज्या गोष्टी पाळाव्या लागतात त्याला नियम किंवा बंधन असं म्हणतो. उदाहरणार्थ, चंद्रभागेमध्ये स्नान करावं. चंद्रभागे स्नान, तो का मागे ह्याचे दान, हे आपलं वारकऱ्यांचं व्रत आहे, व्रत आहे स्नानाचं. पण तिथे गेल्यानंतर जो विधी पाळायचा तो नियम आहे. म्हणजे चंद्रभागेमध्ये जुने कपडे टाकायचे नाही, अंगाला साबण लावायचा नाही, ब्रश करायचा नाही, तीर्थाचं पावित्र्य भंग होईल असं वागायचं नाही, हा नियम आहे. म्हणून व्रत म्हणजे व्रतवैकल्य म्हणतो आपण त्याला. महाभारतामध्ये तर असा विचार आला आहे, एखादी पतिव्रता माऊली काया वाचा मनाने पतीची सेवा करत असेल तर तिने बाकी कोणतंच व्रतवैकल्य करू नये. महाभारतातला नियम असा आहे, धर्मशास्त्र असं म्हणतंय किंवा महाभारत, कारण पंचमो वेद हा भारत पंचमो वेद हा वेदाचंच प्रमाण आहे. कारण पती सेवा ही तिचं सगळ्यात मोठं व्रत आहे. ज्ञानोबांनी म्हटले पुढे 18व्या अध्यायामध्ये, पै आगवाची भोगेशी पतिव्रताकडे प्रियेसी, की तयाची नामे जैसे तपेतिया केली. पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची गा. मी कालप्रमाणे एक प्रमाण वाचलं आहे. मनुष्य यज्ञोपवीत संस्कार करतो, जानवं घालतो की नाही, मग त्याला यज्ञोपवीत संस्कार आहे. गुरूंच्या गृहामध्ये राहून गुरुसेवा करतो आहे, आणि नंतर अग्निहोत्र कर्म तो करतो आहे, त्याला तो अधिकार आहे. स्त्रियांना कुठं अधिकार आहे? तर धर्मशास्त्राने त्यामध्ये नियम असा सांगितला, स्त्रीचा विवाह होणं हा तिचा यज्ञोपवीत संस्कार आहे, पतीची सेवा करणं ही तिची गुरुसेवा आहे, आणि तिने घरात स्वयंपाक करणं हे तिचं अग्निहोत्र आहे. बघा बरं धर्मशास्त्र किती गोड आहे. म्हणून स्त्रियांना स्वयंपाक आलाच पाहिजे, नाहीतर तिने असं म्हणून आज माझा मूड नाही, चला हॉटेलमध्ये जेवायला, ते तिचं अग्निहोत्र कर्म आहे. तिचा विवाह झाला, देव, अग्नी आणि ब्राह्मण यांच्या साक्षीने झाला यज्ञोपवीत संस्कार, आणि पतीची काया वाचा मनाने सेवा करावी ही तिची गुरुसेवा आहे. म्हणून महाभारत असं म्हणता येईल, पतीची सेवा करत असेल पतिव्रता माऊली, बाकी तिने फार मोठे उपवास करू नये. कारण का, पती हाच तिच्याकरता ईश्वर आहे. घरातला ईश्वर राहिला उपवासी, बाकीच्या देवाला प्रसन्न करून काय लाभ आहे, असा नियम आहे त्याचा. तुम्ही व्रत नियमन करावे, बाकीची व्रतवैकल्य नियम तुम्ही करू नका. शरीराते न पिडावे. स्वधर्माचं अनुष्ठान करत असाल तर शरीराला पीडासुद्धा देऊ नये. शरीर हे भगवत प्राप्तीचं साधन आहे, आणि जोपर्यंत आपण साध्याला पोहोचत नाही तोपर्यंत साधनावर प्रेम करावं, फक्त आसक्त होऊ नये. नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, जुन्या काळामध्ये आपण प्रवास करायचो ना, पण त्या प्रवासामध्ये घोडे मिळायचे भाड्याने. मग आता भाडं दिलं आपण, समजा या गावामध्ये घोडे मिळतात, ज्यांच्याकडे मिळतात त्यांची शाखा दुसऱ्या गावामध्ये असते, मग इथून आपण भाडं भरायचं, पावती घ्यायची, मग घोड्यावर प्रवास करायचा.
त्या गावामध्ये मुक्कामाला पोचलो की घोडं त्याच्या ताब्यात देऊन टाकायचं. आता ते चरलं का न चरलं हे आपल्याला काही माहिती नाही. पण जोपर्यंत आपण प्रवास करत नाही तोपर्यंत मात्र त्याचा चारा पाणी सांभाळला पाहिजे की नाही. नाहीतर मध्यंतरीच जर त्यांनी राजीनामा दिला तर आपला मुक्काम होणार नाही. तसं पंचमहाभूतांकडून शरीर हे आपण उसनं आणलेलं आहे. मृत्यूच्या प्रसंगात आपण त्याला देऊन टाकणारच आहे. पण मधल्या काळामध्ये त्याला थोडं जपलंही पाहिजे. म्हणून जपावं किती आपल्याला साधना करत असताना प्रसन्नता लाभावी आरोग्याची एवढं शरीर जपावं. नाहीतर बऱ्याचदा शरीराला जर आपण जपलो नाही तर साधना करताना देव समोर येत नाही, शरीराचे क्लेश आपल्या समोर येतात. म्हणून ते येऊ नये इतकं शरीराला जपलं पाहिजे. आहार तरी सेविजे परयुक्तीचे नि मापे मविजे. आहार तर सेवन करावा कारण त्याची ती गरज आहे. नाहीतर शरीर तुम्हाला आहार मागतं आहे आणि तुम्ही दुराग्रहाने त्याला आहार देत नसाल तर ज्ञानोबा म्हणतात आग्रहाची बांधोडी क्षुधा तृषा कोंडी आहाराते तोडी मारून या. मग शरीरावर जर अन्याय केला तर शरीर मग त्याचा बदला घेत असतं. किंवा तामसिक तप सांगत असताना माथा जाळी जती गुगुळ पाठी घाली जती गळ जाळी ती अंग जाळी ती इंगळ जळत भीता. ज्ञानोबांत काही विनाकारण शरीराला त्रास देतात. हिमोदके आकंठे खडके सेवी जती तटे जेता मांसाचे चिमुटे तोडी ती जेथ. जिवंत असताना शरीराचे लचके तोडायचे. थंडगार बर्फाच्या पाण्यामध्ये कंठापर्यंत उभं राहायचं. नाथ महाराजांनी असं म्हटले आसन कसं असावं. खडकावर बसू नये, ते आसन चांगलं नाही. नुसत्या लाकडावरही बसू नये. त्या आसनाचे सगळे प्रकार सांगितले. आसना कोणतं वस्त्र वगैरे असावं. काही खडकावर बसतात मग व्याधी चढतात. शरीरावर दिलेला हा त्रास आहे. किंवा माथ्यावर गुगुळ ठेवायचा जाळायचा किंवा स्वतःला उलटं लटकवून घ्यायचं. ही सगळी तामसिक तपाची दुराग्रहाने केलेली तप आहे. मनुष्याने शरीराला पीडा देऊ नये. तुम्ही असं म्हणाल मग करू अंजन भंजन शरीराचं करू, ते तात्पर्य नाही. साधने करता शरीराला बळ असावं ना. म्हणजे झोपही लागू नये आणि अशक्तपणा येऊ नये असं मध्य भागामध्ये भोजन करावं असा त्याचा नियम आहे. आता ते कसं कळावं तर शास्त्रात नियम असा आहे आपण आपल्या उदराचे 4 भाग करावे मनातल्या मनात. नाही तर तुम्ही घरी जाल फुटपट्टी घ्याल लगेच 4 रेषा काढायचे आणि लगेच कापायचे असा नाही अर्थ त्याचा. मनातल्या मनामध्ये अर्धा भाग अन्नांनी भरावा, 3रा भाग पाण्याकरता आणि 4था भाग वायोहो संचारणार्थम. वायूचा संचार श्वास तर घेता आला पाहिजे ना. नाहीतर कंठापर्यंत जेवला श्वासाला जागा नाही असं नाही. हे कसं कळतं जेव्हा आपण जेवतो की नाही तर आपल्या उदरामध्ये एक वायू असतो आणि भोजन करत असताना आपलं अर्ध पोट भरलं की तो वायू वरती येतो. त्याला म्हणतात ढेकर. पहिला ढेकर आला की समजून घ्यावं आपलं उदर बरोबर अर्ध भरलेलं आहे. आता एकही घास शिल्लक घेऊ नये. एक ढेकर आल्यावर काही म्हणतात नाही 3रा आला पाहिजे इतका नाही. शरीराते न पिडावे. साधन आहे ते. साधनावर थोडंसं प्रेम केलंही पाहिजे. म्हणून आपण थोडीशी योगासनं सूर्यनमस्कार प्राणायाम हे केलंच पाहिजे. शरीराते न पिडावे दोरी केही न वाचावे तीर्थांसी गा. दूर असणारं एखादं तीर्थ आहे त्या तीर्थाला तुम्ही कोठेही जाऊ नका. ब्रह्मदेव का सांगतात कारण स्वधर्म हे ईश्वराची सेवा आहे आणि जो व्यक्ती ईश्वराची सेवा करत असेल त्याला इतर तीर्थामध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही. कारण ईश्वराच्या प्रसन्नतेमध्ये समजा आता एखादा साधक गुरुकुलामध्ये राहतो आहे. साधक आहे गुरुकुलात राहत असताना त्याच्या वाट्याला कोणतं कर्म आलं गुरुसेवा आणि तो गुरूंची सेवा करत असेल तर ही त्याची ईश्वर सेवा आहे. स्वामिकाच गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा आणि तो ती सेवा करत असेल गुरुसेवा तर त्याने इतर कोणत्या तीर्थात नाही गेलं तरी चालेल. कारण सगळी तीर्थ त्यांच्या चरणाजवळ आहे. सगळी गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता
जो गुरु सेवे परता मार्गुणेने शिवतले गुरुचरणी भलतैसे हो पाणी तया तीर्थे सकळ तीर्थे आणि त्रैलोकीची. गुरूंच्या चरणाचा स्पर्श झाला कोणतंही पाणी असेल तरी त्या पाण्याला तीर्थत्व प्राप्त येतं आणि त्या तीर्थामध्ये स्नान करण्याकरता जगातली सगळी तीर्थ येतात. इतकं महत्त्व आहे. म्हणून दुरी केही न वचावे तीर्थांशिका. शरीर योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्रयंत्र विधाने झनी करा. काही ठिकाणी पाठ असं वाटतं मंत्रतंत्र विधाने झनी करा. ते यंत्र मिळतात ना, काही काही यंत्र घरावर असतात बघा. ते विशिष्ट प्रकारचे त्याच्यावर अंक असतात, विशिष्ट प्रकारचे चिन्ह असतात, त्याच्यावर खुणा असतात. ते घराच्या खिडकीच्या वरती काही काही लावले जातात. यंत्र असं यंत्र किंवा काही काही तांत्रिक विधी असतो त्याला तंत्र म्हणतात. आणि मनन केल्यानंतरचे तार्थ त्याला मंत्र असं म्हणतात. अनेक प्रकारचे मंत्र आहे, अनेक प्रकारच्या तांत्रिक विधी पण आहे, अनेक प्रकारचे यंत्र हे मिळतात. ब्रह्मदेव म्हणतात यांचे विधान तुम्हाला कोणी सांगितलं जनी करा, अजिबात करू नका. स्वधर्माचा अनुष्ठान करा, त्याने तुम्हाला सगळ्या सिद्धींचा लाभ होणार आहे. योगादिके साधने, योग ज्यांच्यामध्ये आदी आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हा अष्टांग योग आहे. आणि योगाच्या पाठीमागे असणारी इतर साधनं, मग एखादा जपाचा विधी, तपाचा विधी, याज्ञिकाचा यज्ञविधी असे आणखीन काही साधनं असतील ते सुद्धा तुम्ही करू नका. योगादिके साधने झनी करा. झनी शब्दाला मराठी भाषेमध्ये तर निषेधार्थक तो अव्यय असतो. करू नका असा त्याचा अर्थ होतो. हे झनी करा पद आहे ना क्रियापद, या ओळीमध्ये 3 ठिकाणी वापरायचं. कसं? योगादिके साधने झनी करा, साकांक्षाराधने झनी करा, मंत्रयंत्र विधाने करूच नका असा त्याचा अर्थ होता. कराल तुम्ही पण झनी करण्याची गरज नाही. योगाधिक साधनं करायचे नाही. योगशित्तवृत्ती निरोधा असं म्हणतो की नाही आपण, पण योगाने मिळणारं सगळं फळ स्वधर्माच्या अनुष्ठानामध्ये मिळणार आहे. पुढे एक पद सांगतो आहे, स्वधर्माचं अनुष्ठान केलं की सगळ्या फलांची प्राप्ती, आणि भक्ती केली तरी सगळ्या फलांची प्राप्ती. तो सकळही पडीन नला, तपे तोची तपेन नला, अष्टांगाभ्यासीला योगहितेने हे असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा, जयाचे अखंड गास्था मजचे लागी. याचा अर्थ काय होतो बरं? याचा अर्थ असा होतो की तुम्ही कोणतंही साधन करा आणि त्या साधनेवर निष्ठा ठेवा, निष्ठाच फळ देत असते. मग जर कर्मनिष्ठा असेल तर कर्माने सगळी फळं मिळतील. भक्तिनिष्ठा असेल 9व्या अध्यायाप्रमाणे सकळही पडीन नला, तर भक्तीच्या निष्ठेने सगळं फळ मिळेल. आणि जर ज्ञाननिष्ठा असेल तर सगळ्या प्रकारचं मोक्ष नावाचं फळही मिळतं. म्हणून साधनेपेक्षाही साधनेची निष्ठा मनुष्याला फळ देते, इतकं त्याचं महत्त्व आहे. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगेनाम. हा सगळा कर्मनिष्ठेचा विषय प्रारंभ झालेला आहे. साकांक्षाराधने, ज्याच्यामध्ये काहीतरी कामना किंवा सकाम भाव असतो त्याला साकांक्ष आराधना असं म्हणतात. ब्रह्मदेव प्रजेला म्हणतात, ती सुद्धा करू नका. आणि काही काही प्रकारची मंत्र तांत्रिक अनुष्ठानं, ते तांत्रिक अनुष्ठानं फार कठीण असतात बरं. आणि जर त्या अनुष्ठानामध्ये चुकला की त्याला त्या देवता प्रसन्न नाही होत, त्या देवते त्याच्यावर आरूढ होतात. ज्ञानोबांनी असं म्हटलं आहे का क्षुद्र देवतादी भूते तीच ज्यांची परमदैवते, जीही अभिचारिकी तयांती उपासिली. 9व्या अध्यायामध्ये हा प्रकार आला आहे. भूतानी अंती भूतेजा, हा देवा यांती देवव्रता देवान, पितृन्यांती पितृव्रता, भूतानी अंती भूतेजा यांती मध्याजुनोपी माम. 4 प्रकारचा विचार आला आहे. कोण कोण कशा प्रकारची उपासना करतं त्याला ती प्रकारची फळं मिळतात. हा जो श्लोक आहे 9व्या अध्यायातला, यांती देवव्रता देवान, पितृन्यांती पितृव्रता, भूतानी यांती भूतेजा. भूतांची उपासना करणारा भूतत्वाला प्राप्त होतो, देवांची उपासना करणारा देवत्वाला, पितरांची उपासना करणारा पितृत्वाला, आणि माझी उपासना करणारे मला प्राप्त होतात. या तिघांची अपूर्वता काय आहे? तिघांना त्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल,
देह सोडावा लागतो. आणि माझा विशेष असा आहे, ते मरणाईलीच कडे मज मिळवणे गेले पुढे. त्या श्लोकावरच्या ओव्या वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. देहाची जवनिका फिटली, शरीर जाती एक क्षणी, असे सगळे शब्द आलेले बघा. त्यांना शरीर सोडावं लागतं. आणि माझ्या उपासनेचा प्रकार असा आहे, शरीर सोडण्याची गरज नाही. मरणाईलीच कडे मज मिळवणे गेले पुढे, ते भक्तिनिष्ठ आहे. साकांक्ष आराधने मंत्र, विशिष्ट प्रकारचे काही मंत्र ज्याचं मनन करावं लागतं. यंत्र म्हणजे विशिष्ट प्रकारचे यंत्राचा आधार, किंवा तंत्र म्हणजे तांत्रिक अनुष्ठानं. यांची जी काही विधान आहे ते करण्याची अजिबात गरज नाही. फक्त स्वधर्माचं अनुष्ठान करा, ही देवाला सांगायचं आहे. देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. देवतांतरा म्हणजे इतर देवतांना. आता स्वधर्माच्या अनुष्ठानातून सगळ्यात मोठं असणारं ईश्वरीय तत्त्व जे आपल्याला प्रसन्न होत आहे, सर्वात मोठा देव जर प्रसन्न होत असेल तर इतर देवतांची प्रसन्नता करण्याची आवश्यकताच काय आहे. इतरांची इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, बाकी देवतांची उपासना करण्याची गरज काय. देवतांतरा न भजावे, स्वधर्माचा अनुष्ठान करा. इतर देवांची उपासना करण्याची किंवा भजन करण्याची आवश्यकता नाही. ब्रह्मदेव म्हणतात बरे सगळं, हे सर्वथा काही न करावे. सर्वथा म्हणजे सर्व प्रकारे तुम्ही काही न करावे. कर्म ते करावं, स्वधर्म करावं, पण हे सर्वथा काही न करावे. जे वर प्रतिपादन केलं की नाही, व्रत नियम किंवा तीर्थाला जाणं, योगाधिक, साकांक्षाराधना, मंत्रयंत्र, देवतांतारा, हे सर्वथा काही न करावे. हे सर्वनाम आहे ना, या सर्वनामातून एवढं सगळं सांगायचं आहे. बाकी हे सर्वथा काही न करावे, पण एक करावं. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. अनायासे म्हणजे सहजगत्या, कोणत्याही प्रकारची पीडा न मानता. स्वधर्माचं जरी अनुष्ठान करायचं म्हटलं की त्यामध्ये कष्ट आहेच की नाही, पण तो स्वधर्म असा पाळावा की त्यातून तुम्हाला कष्टही कोणत्या प्रकारचे वाटू नये. म्हणून तर ज्ञानोबांनी स्वधर्मालाच यज्ञ म्हटले बरं या ठिकाणी. आणि स्वधर्माचा यज्ञ त्याचंच आपण यजन करावं. त्याने ईश्वर प्रसन्न होतो आणि ईश्वराची प्रसन्नता प्राप्त झाली. आणखीन एक ओवी बघा, दुसऱ्या अध्यायामध्ये आलेली आहे. भगवान असं म्हणतात की यज्ञ पुरुषात चुकती भोगता जो, परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग काम मनी धरीती. यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो, मी सकळा यज्ञांची आधी आणि यजना यया मीच्यावधी, की माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजली. सगळ्या यज्ञांचा शेवट मी आहे, सगळ्या यज्ञांचा भोगतासुद्धा मीच आहे. त्या यज्ञाचं अनुष्ठान करावं, बाकींचं काही अनुष्ठान करू नये. स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. स्वधर्माचं अनुष्ठान केलं की सगळ्याच आपल्याला जगतातल्या यज्ञाच्या फलाची फलश्रुती प्राप्त होते. असं म्हणतात की रोहिदास महाराज जे आहेत ना, वाराणसी क्षेत्रामध्ये राहायचे आणि आपलं चर्म रंगो लागे रोहिदासा संगे, हे तुकोबारांनी वर्णन केलेलं आहे. फक्त काय करायचं, चर्म कमवायचं आणि त्याच्यापासून चांगल्या प्रकारची जोडे तयार करायची. धागा हा चांभार रोहिदास, चर्मकार आहे, ते आपल्या वाटेला आले कर्म आहे आणि तेच कर्म करायचं. त्यांच्याकडे तीर्थयात्रा करणारे लोक आले. म्हणजे का हो, तुम्ही वाराणसीला राहतात? म्हणे हो. गंगा मातेचा प्रवाह कुठं आहे? त्याने मला माहिती नाही. किती वर्षापासून राहता? मग माझ्या जन्माला 12 वर्ष होऊन गेले. 12 वर्ष झाले ना अजून तुम्हाला गंगा माहिती नाही? माहिती नाही म्हणे. तुम्ही कुठून आलात? दूरदेशातून आलो, गंगा स्नानासाठीच तर आलो आहे. तुम्हाला विचारावं. म्हणजे आम्हाला माहिती नाही. पण तुम्ही गंगेत चाललात ना? म्हणे हो. मग एक काम करा, एवढं आमच्या हातातलं नाणं गंगेमध्ये अर्पण करा, कारण तुम्ही चाललाच आहात. तर तो व्यक्ती म्हणला चांगलं आहे, इतक्या लांबून आम्ही गंगेमध्ये स्नानाला आलो. बऱ्याचदा जवळच्या माणसाला महत्त्व नसतं, तसं यांनाही नसेल का. कमलकंदा आणि दरदुरी नांद नौका एकेची घरी, तसाच प्रकार म्हणायचा. असा त्या व्यक्तीने गैरसमज करून घेतला स्वतःचा. म्हणजे आम्हाला महत्त्व आहे, दूरच्या लोकांना महत्त्व असतं, जवळच्या लोकांना महत्त्व नसतंच.
प्रकार असाच आहे म्हणे. जाऊ दे, आपल्याला काय आहे, नान तर आपण करायचं. त्या व्यक्तीने स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर जुन्या काळामध्ये गंगेच्या पात्रामध्ये नाणं टाकलं जायचं, पण ते तांब नावाच्या धातूपासून तयार केलेलं, कारण ते जलशुद्धी करणार आहे. आता जुन्या काळातलं विज्ञान किती मोठं होतं, लोक तांब्याची नाणी टाकायची. आता बरेच येडे लोक स्नान करतात तीर्थामध्ये, जुने कपडे टाकतात. काय तीर्थाचं फळ मिळणार आहे त्यांना? मिळणार नाही. हे आपलं वारकरी म्हणून कीर्तनकाराचं कर्तव्य आहे की 1 महिना तरी अगोदर गावोगावी हा प्रचार केला पाहिजे. जेव्हा आपण दिंडीच्या पत्रिका देतो ना, तेव्हाच लोकांना सांगितलं पाहिजे हे की चंद्रभागेमध्ये स्नान कसं करावं, तीर्थामध्ये थुंकू नये, तिथला विधी पाळला पाहिजे, हे अगोदर सांगितलं पाहिजे. तेव्हा त्या तीर्थाच्या स्नानाचा, आपल्या चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा आहे तिथला, सांगितलं पाहिजे. ते जुनी तांब्याची नाणं टाकली की जलशुद्धीकरण, जंतू होत नसायचे ना, नदीचं पावित्र्य अबाधित राहायचं. त्याने ते नाणं टाकल्याबरोबर सुवर्ण कंकण धारण केलेला गंगेचा हात वरती आला, हात ते नाणं घेण्यासाठी. आणि त्या नाण्याच्या मोबदल्यामध्ये त्या व्यक्तीकडे त्या गंगा मातेने एक सुवर्ण कंकण दिलं. कोणाला? रोहिदास महाराजांसाठी. त्या व्यक्तीलाही आश्चर्य वाटलं. तो आला माघारी, म्हणे आम्ही स्नान केलं तर आम्हाला काहीच नाही मिळालं, तुम्ही एक नाणं अर्पण केलं तर गंगा मातेनं तुम्हाला हे सुवर्ण कंकण दान दिलं, तुम्ही नेमकं करता काय आराधना? ते मी काही करत नाही, मी माझ्या पाठीमागे चर्मकार नावाचं कर्म आलेलं आहे, चर्म रंगू लागे एवढंच काम मी करतो. आणि पाठीमागे असं म्हणतात त्यांच्या शिखेला एक दोरी बांधलेली होती आणि त्या माध्यमातून ते आपल्या आईवडिलांना झोका द्यायचे. हे त्यांचं कर्म. इतकं स्वधर्माला महत्त्व आहे. ब्रह्मदेव म्हणतात, इतर देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्मी यज्ञ यजावे अनायासे. किंवा आपण सावता महाराजांचं उदाहरण पाहतो ना, कर्माच्या बाबतीमध्ये सावता महाराजांनी पंढरीची वारी नाही केली, पण ईश्वराची पूजा मात्र नक्की केली. त्या सहज असणाऱ्या पूजेमध्ये असं म्हटलं आहे, एवं तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वयामच गमन तो चाले त्याची. संचार पदयो प्रदक्षिण विधी. महात्मा चालू लागला तरी त्याने देवाला केलेली प्रदक्षिणा होते आहे. तशी सावता महाराजांची आराधना आहे बरं. आपण असं नाही म्हणायचं की त्यांनी पंढरीची वारी नाही केली. अहो, त्याने शेतीतलं काम करणं हीच वारी आहे. ते चालू लागले मळ्यामध्ये की त्यांचे काही पंढरी क्षेत्राची प्रदक्षिणा आहे. संचार पदयो प्रदक्षिण विधी. त्यांनी पावलांनी चालत राहावं. आत्मास्त्वं गिरिजामती, हा तो श्लोक गोड आला आहे. सगळ्या प्रकारचे यद्यत कर्म करोमि अखिलम अखिलम शंभो तवाराधनम. आणि म्हणून त्यांच्या भेटीसाठी साक्षात भगवान परमात्मा श्री संत नामदेवराय आणि विश्वमौली ज्ञानोबा सहज आले. सहज, कारण त्यांचं महत्त्व सांगावं. भगवान म्हणाले, आपण लपंडाव खेळ खेळू. चालतंय म्हणे मग लपंडाव खेळायचा. भगवान लपले बघा. बराच वेळ झाले ती सापडे ना. आणि मग नामदेवरायांनी शोध घेतला. तर शोध घेत असताना पावलं उमटली होती ना, त्या उसाच्या मळ्यापर्यंत, तिथपर्यंत आलेत ते. पण तिथपासून पुढं पाहिलं तर पावलं अदृश्य झाले. पुढे सावता महाराज बसलेले. आणि मग विचारलं, इथं कोणी आलंत का? त्या अगोदर भगवंतांनी सांगितलं सावता महाराजांना, माझ्या पाठीमागे चोर लागलेत, वैष्णव चोरटी, आणि ते असे अट्टल चोर आहे, ते मला कुठूनही शोधून काढतील. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ सतत स्वीकारिती. ते जगताच्या उपाधीतून मला शोधून काढू शकतात. चोर व्हावं तर असं परमात्मा शोधता आला पाहिजे, कारण तोही पुराण प्रसिद्धीचा चोरच आहे. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. आता परमात्मा हृदय मंदिरात राहतो की नाही? जनाबाईने काय सांगितला? बंदी खाण्यात टाकला. का? चोराला तिथंच ठेवायचं असतं ना. चोराला मंदिरात नाही, बंदी खाण्यामध्ये, म्हणून शब्द तसा आलेला आहे. चोर पाठीमागे लागले, मला आपण लपवावं. मग लपविण्यासाठी जागा कोणती आहे? हृदय नावाच्या कपाटामध्ये, मंदिरामध्ये सावता महाराजांनी भगवंताला लपविलं. आणि नामदेवराय तिथपर्यंत आले.
आता एका सावता महाराजांना एकाच काळामध्ये भगवंताचा साक्षात्कार, नामदेव महाराजांची आणि ज्ञानोबांची भेट झाली. कशामुळे अधिकार प्राप्त झाला? तुम्ही स्वधर्मी यज्ञ जावे अनायासे. कारण ती ईश्वराची काय आहे? विहित कर्म करण्याची आज्ञा आहे आणि प्रसन्नता आहे. सगळ्या संतांनी आपल्या कर्मातून ते दाखवून दिलं बघा. सावता महाराजांच्या बाबतीमध्ये माळिया सावत्यास खुरपू लागे, हे सगळे प्रकार आहे बघा. सगळे प्रकार. अर्जुनाचे रती होय हा सारथी, नाम याची जणी सवेवेची शेणी, धर्माघरी पाणी वाहे झाडी. ही सगळी कर्मदेवाने करू लागली की नाही, त्या कर्माचं महत्त्व आहे. म्हणून काही लोक म्हणतात की नाही की संतांनी लोकांना निष्क्रिय केलं. ओव्या वाचाया. स्वधर्म करावा हा हे सांगितलेलं आहे. स्वधर्माचा अनुष्ठान फार महत्त्वाचं. सगळ्यांनी देवानी सुद्धा क्षत्रिय असणाऱ्या अर्जुनाला युद्धच सांगितलं, कर्म सांगितलं. संतांचा सुद्धा अभिप्राय स्वतः ते कर्म क्रिया करूनी दावी ती अंगी कर्म करूनच दाखवलेलं आहे. तुम्ही स्वधर्मी यज्ञ जावे अनायासे. पण कसं अनुष्ठान करावं त्यातला बारकावा ज्ञानोबा सांगतात. अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते, पतिव्रता पतिते जिया परी, तैसा स्वधर्मरूपमख हाच सेव्य तुम्हा एक, ऐसे सत्य लोकनायक बोलता झाला. देखा सुधर्माते भजाल, तरी कामधेनु हा होईल. मग प्रजा हो न संडील तुम ते कदा. हे संबोधन आहे. प्रजा हो, ऐका हो असं म्हणतात की नाही, तो शब्द आहे प्रजा हो. ऐका बरं, तुम्ही ऐकतच आहात, फक्त मी ब्रह्मदेव नाही. तुम्ही आहे ना प्रजा. प्रजा विनविला प्रजी विनविला ब्रह्मा. कसं अनुष्ठान करा या यज्ञाचं? अहेतुके चित्ते, निष्काम. हेतू म्हणजे कामाना, आणि अहेतुके चित्ते म्हणजे निष्काम चित्ताने याचं अनुष्ठान करावं. म्हणजे कर्म कर्तव्य भावनेनं करावं. तो आपला स्वधर्म आहे. पण त्या कर्मातून मला अमुक फळ मिळावं अशी कामना करू नये. उदाहरण वृक्षाचं बघावं. वृक्ष सगळ्या फळाला निर्माण करतो पण स्वतः फळ खात नाही. वेली फळाला निर्माण करते आणि फल परिपक्व झाला की संबंध तोडून टाकते. वृक्ष का वेली लोटती फळे आली. वृक्ष असू द्या वेली असू द्या, फळे आली लोटती. त्या आपल्यापासून दूर सारतात बघा. फल जर परिपक्व झालं झाडाला, झाड धरून ठेवत नाही, बरोबर त्याचं देठ त्याला सोडून देतं. किंवा वेलीलाही फळ आलं तर ती वेली सुकून जाते. साधा भुईमुग जरी असेल आणि जर शेंगा परिपक्व झाल्या जमिनीमध्ये तर तो वेल सुकतो बघा वरच्यावर, त्याचे पानं पिवळे पडतात. म्हणजे निसर्गसुद्धा आपल्याला हे शिकवतो आहे की आपण फलापर्यंत कर्म करावं पण स्वतः फळ चाखू नये. निष्काम आहे. सगळी सृष्टी निष्काम आहे मनुष्याला सोडून. अहेतुके चित्ते प्रयोजनमुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. मनुष्य असा आहे की तो प्रयोजन पाहतो, बाकी सगळे मात्र निष्काम आहे. निष्काम. परोपकाराय दुहंती गावः, परोपकाराय वहंती नद्यः, परोपकाराय सताम विभूतयः. सगळे परोपकार करतात. अहेतुके निष्काम भावनेने याचं अनुष्ठान करावं. अनुष्ठापायाते. बरं, स्वधर्माचं अनुष्ठान करावं लागतं. नुसतं श्रवण नाही, ते आचरणामध्ये आणावं लागतं. पण कसं? पतिव्रता. जसा प्रसंग असेल तसा ज्ञानोबा दृष्टांत देतात. सर्वात मोठं उदाहरण आहे पतिव्रता माऊलीचं. काया वाचा मनाने सानोनी कुळे दोन्ही, प्रियासी अनुसरे कामिनी. ती आपल्या मातृपितृत्व कुलाचा परित्याग करते आणि विवाह झाल्याबरोबर सगळ्यांचा त्याग करून आपल्या नावासमोर पतीचं नाव लावते. किती मोठा त्याग आहे. त्यागच आहे ना तिचा. एका क्षणामध्ये. बरं, विवाह झाला एका क्षणामध्ये ती संबंध विच्छेद करून टाकते सगळा. काया वाचा मनाने पतीची सेवा करते. पतीकडून मात्र कोणत्याही प्रकारची स्वार्थ कामना करत नाही. हे ज्याप्रमाणे आहे तैसा स्वधर्म रूप मख. मख म्हणजे यज्ञ. स्वधर्म स्वरूपाचा यज्ञ हाच सेव्य तुम्हा एक. हाच तुमच्याकरता सेवनीय आदरणीय एकच आहे. आणि भगवान ब्रह्मदेव असं म्हणतात, याची उपासना करा, सगळ्या प्रकारच्या कामना आपोआप पूर्ण होतील. कोण म्हणतंय असं? ऐसे सत्यलोकनायक. सत्यलोकाचा अधिपती नायक ब्रह्मदेव त्या सगळ्या प्रजेला बोलते झाले आणि एक सूचना केली. देखा, पहा बरं,
स्वधर्माते भजाल, स्वधर्माचं तुम्ही अनुष्ठान कराल तर हा स्वधर्मच तुमच्याकरता कामधेनू होईल बरं. ज्याप्रमाणे कामधेनू गाय अंतकरणातल्या कामना पूर्ण करते, तशा प्रकारे स्वधर्म तुमच्याकरता मनातल्या सगळ्या कामना पूर्ण करणारा कामधेनू होईल. आणि मग प्रजा हो, ऐका प्रजाजनांनो, न संडील तुमते कदा, हा स्वधर्म कायम तुमच्याबरोबर राहील. मनुष्याने कर्म केलं की कर्म संपत असतं, पण कर्माचा संस्कार त्याच्याबरोबर राहत असतो आणि तो आगामी जन्मातही कामाला येतो. म्हणून स्वधर्माचा अनुष्ठान कराल तर चित्तशुद्धीपर्यंत तुमचा सांभाळ करेल. आणि यानंतर लोकसंग्रहासाठी जरी केला तर जगावर परोपकार घडेल. म्हणून हा स्वधर्म तुमचा कधीही परित्याग करणार नाही, तुमचा कायम रक्षण करेल, तुमच्यासोबत राहील संस्कार रूपाने. म्हणून तुम्ही निष्काम भावनेनं केलं तर मग अंतकरण शुद्धीद्वारे मोक्ष देईल आणि तो संपुष्टामध्ये येईल, अशी सूचना ब्रह्मदेवाने केली. आणखीन काही चिंतन आहे, त्याचा विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, महाराज की जय.